नमस्कार मित्रांनो, आज आपणाला संत सावता माळी यांच्या संदर्भातली माहिती पाहिजे. त्यांचं जीवन आणि त्यांचं काव्य, त्यांचे अभंग यांचा आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, वारकरी कर्मयोगाचा पहिला आदर्श म्हणजे संत सावता माळी. कर्मयोगाचा साक्षात्कार म्हणजे संत सावता माळी. मराठीतला पहिला शेतकरी कवी म्हणजे सावता माळी, जो देवाला भेटायला गेला नाही, पण ज्याला देवच साक्षात भेटायला आला तो संत म्हणजे सावता माळी. आणि संत मंडळीतला नामदेव समकालीन संतांमधला सर्वात सिनियर, सर्वात वडीलधारा माणूस म्हणजे सावता माळी. असे हे सावता माळी. या सावता माळी यांच्या जीवनाचा आणि साहित्याचा आपण परिचय करून घेणार आहोत. मित्रांनो, त्यांचे पूर्वज मूळचे मराठवाड्यातले लातूरजवळ औसा नावाचं जे गाव आहे त्या गावचे असा संदर्भ सापडतो. अजूनही त्या गावात यादव आडनावाची मंडळी वस्तीला आहेत. त्यांच्या घराण्यात परंपरेनं विठ्ठलाची वारी होती. त्या वारीच्या वेळेस त्यांचे आजोबा जाताना येताना त्यांना अरण नावाचं पंढरपूरच्या अलीकडं 35 किलोमीटरवर असलेलं गाव ते आवडलं. म्हणजे मुळामध्ये मराठवाड्यातलं औसा हे अत्यंत बरड, दुष्काळी, खडकाळ गाव आणि अरण हे अत्यंत सुपीक, चांगलं, पाणीदार गाव. त्यांना ते आवडलं गाव आणि त्यांना वाटलं की इथं आपणाला बस्तान बसवता येईल आणि म्हणून त्यांनी तिथं राहायला सुरुवात केली. त्यांचे आजोबा वैजू हे तिथं राहायला सुरुवात केल्याच्या नंतर, दैऊ त्यांचं नाव, तिथं राहायला सुरुवात केल्याच्या नंतर गावात आसरा कुठं, तर ते पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात राहिले. मग हळूहळू त्यांनी तिथं जागा मिळवली, मग शेत घेतलं आणि मग पुढच्या पिढ्या त्यांच्या तिथं रुळल्या. म्हणजे अरण हे त्यांचं गाव, त्यांचा सावतोबांचा जन्म अरण या गावीत झाला. आणि अशा दैवू हे त्यांच्या आजोबाचं नाव आणि पंढरपूर अरण हे 35 किलोमीटर गाव फक्त. सावतोबांचे वडील त्यांचं नाव परसोबा. त्यांना आणखी एक भाऊ होते, पण हे भाऊ दिंडीमध्ये गेले, ते परत आलेच नाही. मग एकटेच परसोबा राहिले. त्यांच्या आईचं नाव नंगिताबाई. सावतोबांच्या वडिलांचं नाव परसोबा, आईचं नाव नंगिताबाई. त्यांनीच कष्टाची आणि वारीची दीक्षा सावतोबांना दिली. पत्नीचं नाव जनाई, ह्या जवळच भानवस नावाचं जे गाव आहे त्या गावच्या. मुलांची नावं विठ्ठल, हाही लवकर वारला. नागू ही त्यांची एकमेव मुलगी त्यांच्यासोबत होती. साव या शब्दाचा अर्थ सज्जन, गरीब स्वभावाचा मुलगा. सावता हे त्यांचं जे नाव आहे सावता माळी यांचं. सज्जन स्वभावाचा, गरीब स्वभावाचा मुलगा म्हणून कदाचित ते पडलेलं नाव असावं साव, आणि त्याचंच पुढं सावतोबा झालं, सावता झालं. नागूचं लग्न म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न सावतोबांच्या गावातल्याच गोविंद वशेकर यांच्याशी झालं. आणि त्यांच्या आईसुद्धा शेजारच्या गावच्या होत्या. त्यांच्या आजोबांचं, हे सगळं गावातल्या गावात बरेच रिलेशन. त्या गावामध्ये अनेक आडनावाची माणसं माळी समाजाची होती, त्याच्यामुळं गावातल्या गावात सोयी पण होऊ शकत होतं. जनाबाईंच्या एका अभंगानुसार काशीबा गुरव हे संत सावतोबा यांच्या अभंगाचे लेखनिक समजले जातात. जनाबाईंनी सगळ्यांच्या अभंग कुणी लिहून घेतले, तर संत सावतोबा यांचे अभंग काशीबा गुरव यांनी लिहून घेतलेले आहेत. ज्ञानदेवांपेक्षा 25 वर्षांनी मोठे होते आणि नामदेवांपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते संत सावता माळी सावतोबा. सावतोबांचा जन्म इसवी सन 1250 आणि मृत्यू इसवी सन 1295. म्हणजे केवळ 45 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. आणि इतर संतांच्या या तारखांविषयी जसे भेद आहेत, मतभेद आहेत, तसं सावता माळी यांच्या जन्मतिथीविषयी आणि समाधीविषयी मतभेद नाही आहेत. या तारखा सगळेजण मान्य करतात. मित्रांनो, गावोगावच्या पालख्या पंढरपूरला जातात, पण उलट पंढरपूरची पालखी सावतोबांना भेटायला येते, असं सुरुवातीपासूनचा रिवाज आहे. सावतोबांची स्वतःची मोठी विहीर अजूनही त्या गावात दाखवली जाते. कदाचित उन्हाळी पिकंसुद्धा सावतोबा घेत असतील. समृद्ध असा त्यांचा तो मळा असावा. सुरुवातीला जेव्हा त्यांनी जमीन कसायला सुरुवात केली तेव्हा पडीक जमीनच त्यांच्या आजोबांना मिळाली असणार. त्यातली काही कसली असणार, काही राहिली असणार. आणि काही राहिलेली जमीन जी होती कसायला घ्यायची पडीक जमीन, सावतोबांनी विचारलं असणार की ही का घेतली नाही आपण. तर त्यांच्या आजोबांनी किंवा वडिलांनी सांगितलं असणार इथं म्हसोबा आहे म्हणून आपण ती जागा सोडून दिली. सावतोबांनी सरळ तो म्हसोबाचा दगड उचलला आणि आपल्या शेताच्या बांधावर नेऊन ठेवला. लोक त्यांना घाबरत होते. लोक म्हणत होते, अहो हे काय करताय तुम्ही, हे चुकीचं आहे, तुम्हाला शाप लागेल, देव तुम्हाला वाईट करेल.
पण त्यांनी कुणाचं ऐकलं नाही, सरळ दगड उचलला आणि नेऊन ठेवला. म्हणजे एका अर्थानं महात्मा फुलेंचे ते पूर्वज शोभतात. अंधश्रद्धा निर्मूलनची सुरुवात त्यांना म्हणावी लागेल. ते काही त्या शेंद्राच्या देवाला वगैरे घाबरले नाही. वारकऱ्यांनी नेहमीच सांगितलं होतं की शेंद्राच्या देवाची भक्ती करू नका. मित्रांनो, सर्व संतांना घेऊन विठ्ठल मळ्यात आले होते असा संदर्भ आपणाला नामदेवांच्या अभंगात म्हणतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे स्वतः विठ्ठल का आले मळ्यामध्ये, तर ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे आणि आपण करत असलेल्या कामातच कसा ईश्वर असतो, आपल्या कामाला कसं प्राधान्य दिलं पाहिजे. देवाला भेटायला जाण्याच्या ऐवजी सतत उठसूट देवाला भेटायला जाण्याची गरज नाही. म्हणजे सावतोबा कधीच गेले नाही अशातला भाग नाही. जेव्हा वेळ असेल, जेव्हा संधी असेल तेव्हा ते नक्की गेले असतील, पण जेव्हा शेतातली कामं आहेत ती कामं सोडून कधीही वारीला गेले नाही. आणि हा आदर्श म्हणजे ज्ञानेश्वरांनी आणि नामदेवांनी त्यांच्या कवितेत सांगितला होता की कर्मयोगी कसा असतो, तर तसेच सावतोबा होते. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपलं जे स्वकर्म आहे त्याचीच पूजा जर आपण देवाला केली तर तो अपार संतोष पावतो. त्याच्या संतोषाला पारावार राहत नाही. ईश्वराच्या आपल्या कर्तव्यानं, आपल्या कर्मानं जर ईश्वराची भक्ती केली तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, म्हणजे स्वतःच्या कामाच्या फुलांची पूजा केली होय अपारा तोषा लागी. जर ती अशी पूजा केली तर अपार संतोष परमेश्वराला होतो. हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं. आणि नामदेवांनी त्यांच्या अभंगात सांगितलं होतं की नाम विक्रय न करावा, दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्टे करूनी मिळवावा तोची ग्रास आपुला. कुणाचंही कधीही दान घेऊ नका, देवाचं नाम विकू नका, कीर्तन पैशाच्या बदल्यात घेऊ नका, मानधनाच्या बदल्यात घेऊ नका. नाम विक्रय न करावा, दान परिग्रहो न घ्यावा, कष्टे करूनी मिळवावा तोची ग्रास आपुला. ही जी एका अर्थानं कर्मयोगाची दोन्ही संतांनी सांगितलेली त्याचे साक्षात उदाहरण म्हणजे स्वतः सावतोबा होते. कृषीकर्माशी जोडलेला तत्कालीन एकमेव संत होता. सगळे संत पाहिले आपण, पण शेतीशी संबंधित कुणी संत नव्हते. सावतोबा हे एकटेच शेतीशी संबंधित संत होते. तुकोबांची पुढं वाट त्यांनी निर्माण करून ठेवली, म्हणून तुकोबांच्या अनेक अभंगावर सावतोबांच्या अभंगाची सावली पडलेली आपणाला पाहायला मिळते. असे काही अभंग आपण पुढं पाहणार आहोत. मित्रांनो, ईश्वर जो होता तो मळ्यात जाऊन सावतोबाला काम करू लागायचा, चोखोबाला ढोरं वळू लागायचा. तो त्यांना संसारातून मुक्त करण्यासाठी त्यांच्याकडे जायचा नाही. कारण वारकरी संप्रदायानं कधीही कुणालाही संसारापासून मुक्त व्हायला सांगितलं नाही, कर्तव्यापासून मुक्त व्हायला सांगितलेलं नाही. मग कशासाठी जायचा, तर कर्मापासून नव्हे तर कर्माच्या सिनवट्यापासून मुक्ती देण्यासाठी देवसंतांना काम करू लागायचा. त्यांचा सीन कमी करण्यासाठी जायचा तो, त्यांना संसारातून त्यांच्या कर्मातून मुक्त करण्यासाठी नव्हे. प्रपंचाविषयी न्यूनगंड नको, प्रपंच अध्यात्मातली अडचण नाही हे आधी सांगितलं जात होतं, पण वारकऱ्यांनी सांगितलं की नाही, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, हे स्वतः सावतोबांनी सांगून ठेवलेलं आहे. वडीलधारे असूनही सावतोबा हे संत संगतीची मागणी करतात. म्हणजे वडीलधारे होते पण ते म्हणतात की नाही, देवा मला नेहमी संत संग दे. त्यांच्या अभंगात आपणाला ते पाहायला मिळतं. भूदेवांना नव्हे तर संतांना देव माना, असंही सावतोबा पुन्हा पुन्हा सांगतात. विद्रोही सावतोबांना आणि संतांना अलीकडच्या काळामध्ये वेदांत चिकटवण्याचं बरेच लोक प्रयत्न करतात. संतांनी वेदांत नाकारलेला आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी वेद कृपणू कंजूस आहेत, ते सगळ्यांशी सारखं वागत नाहीत असं स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं. म्हणून संतांना वेदांत चिकटवण्याचा प्रयत्न करू नये. तसे अभंग काही सापडत असतील तर खुशाल समजावं, हे अभंग वारकरी संतांचे नाही आहेत, ते नंतर कुणीतरी घुसवलेले आहेत. तसा अभंग ह्या सावतोबांच्यामध्ये कुणी घुसवलेला नाही, पण इतर संतांच्यामध्ये आपणाला घुसवलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, संत जातीचा उल्लेख करतात पण अभिमान नाही करत जातीचा कुणी. पोटापाण्याचा व्यवसाय जातीशी जोडलेल्या त्या काळात असल्यामुळं कर्माची लाज नाही, म्हणून जातीची लाज नाही, म्हणून प्रत्येक संत जातीचा उल्लेख करतो, स्वतःच्या अभंगामध्ये करतो. पण जातीतली उच्च नीचता संतांना संपवायची होती. जाती ते संपवू शकत नव्हते, तो काळ नव्हता जाती संपवण्याचा. पण जातीतली उच्च नीचता संपवण्याचं फार मोठं काम, जे अजूनही जात संपवली घटनेनं पण उच्च नीचता संपलेली नाही. त्या काळामध्ये उलट जात शिल्लक होती पण उच्च नीचता संपवलेली होती.
अशी ही सगळी संत मंडळी. सावतोबांच्या आयुष्यात एकमेव चमत्कार आहे, एकमेव चमत्कार आहे. आणि तो चमत्कार म्हणजे छाती फोडून देव ठेवल्याचा चमत्कार. हा चमत्कार आपणाला ही कथा जी आहे मुळामध्ये ही कथा एकनाथ महाराजांच्या अभंगात आपणाला पाहायला मिळते. एकनाथ महाराजांनी अनेक भोजन संतांची चरित्र स्वतः लिहून ठेवली. काही नामदेवांनी लिहिली, काही जनाबाईंनी लिहिली आणि काही सावतोबांनी लिहिली. आणि तिघांनी मिळून सुद्धा काही संतांवर लिहिली, पण काही वेगवेगळेपणा. एकनाथांनी वेगळे संदर्भ त्या संतांना जोडलेले आहेत. देव छाती फोडून मध्ये ठेवला त्याच्यासाठी एक कथा सांगितली जाते की एक कुर्मदास नावाचे संत होते. आणि संत म्हणजे माणूस होता तो, पैठणजवळच्या मुंगीचा. त्यानं एकनाथ महाराजांच्या आजोबांचं, भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि त्याला असं वाटलं की आपण पण गेलं पाहिजे. पण त्याला हातही नव्हते आणि पायही नव्हते. लोक चेष्टा करायला लागले की तो मला नाही, मी पंढरीची वारी करणार, एक वेळेस विठ्ठलाला भेटणार. आणि तो निघाला तर काय, कसं चालणार, पायही नाही आणि हातही नाही. छातीनं सरकत सरकत तो पुढं चालला. तो चालताना त्याचं चालणं म्हणजे तो तुटके हात, तुटके पाय आणि त्याचं ते चालणं हे कासवासारखं दिसायचं. म्हणून त्याला सगळे संत कुर्मदास म्हणत असत. कुर्मदास, त्यांना नावच पडलं कुर्मदास. त्यांच्या नावाने एक साखर कारखाना पण त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते पंढरपूरपासून जवळ गेले. लौळ नावाचं गाव 31-35 किलोमीटर अलीकडे आहे. आणि त्या लौळ गावाजवळ गेले आणि एकादशी तर उद्यावर आली. त्यांच्या लक्षात आलं की आपण एकादशीपर्यंत पोचू शकत नाही, कारण लौळपर्यंत पोचायलाच त्यांना 4 महिने लागले होते. एकादशीपर्यंत आपण पोचू शकत नाही. सोबतच्या वारकऱ्यांना त्यांनी सांगितले की बाबा देवाला सांगा की मी येतोय, प्रयत्न करतोय, पण मी एकादशीला पोचू शकणार नाही. हा निरोप विठ्ठलाला मिळाल्याच्या नंतर विठ्ठल स्वतः ज्ञानदेवांना आणि नामदेवांना म्हणाले, चला आपण कुर्मदेसांना भेटायला जाऊ. ते निघाले असतानाच मध्येच त्यांना एक गंमत ईश्वराला वाटलं की आपण जातो. त्यांना 2 उदाहरणं दाखवायची होती, ज्ञानदेवांनाही आणि नामदेवांनाही. एक उदाहरण दाखवायचं होतं कुर्मदासाचं की भक्ती कशी असावी. कारण नामदेवांचा नेहमीच गर्वहरणाचा संदर्भ येतो, पण नामदेवांना गर्व होताच, आपण ईश्वराचे सगळ्यात जवळचे भक्त आहोत याचा. पण बाकीच्या संतांना कदाचित ते आवडत नसावं, थोडी जलशी वाटत असावी. त्याच्यामुळं बाकीच्या संतांनी नेहमीच त्यांच्या अपमान किंवा त्यांचा काय म्हणू आपण की गर्वहरणाचे संदर्भ, तो एक थापटण्याचा जो संदर्भ आहे तोही गर्वहरणाचा संदर्भ आणि इथंही एक गर्वहरणाचा संदर्भ आहे. तो संदर्भ की कुर्मदासाला निघालेले जे संत आहेत, 2 जण संत आणि विठ्ठल स्वतः भेटायला. तर विठ्ठलाने त्यांना सांगितलं की बाबा हो, मी थोडासा पुढं जातो, तुम्ही या पाठीमागून, मी थोडासा लपतो, तुम्ही मला शोधा. आणि मग विठ्ठल गेला आणि तो सरळ सावता माळे यांच्या ह्याच्यात गेला, शेतात गेला. शेतात गेल्याच्या नंतर विठ्ठलानं सांगितलं सावतोबांना की अहो सावतोबा, माझ्या पाठीमागं 2 चोर लागलेत. म्हणजे तोपर्यंत नामदेव आणि त्यांची भेट झालेली नसावी. 2 चोर माझ्या मागं लागलेत, तर मला लपवा कुठंतरी. कुठं लपवता, मी नाही दिसलो पाहिजे त्यांना. तर सावतोबा म्हणाले ठीक आहे. त्यांनी पोट फाडलं आणि त्याला छातीमध्ये लपवलं. आणि मग पाठीमागून नामदेव आणि ज्ञानदेव आले. पण थोडीशी पितांबराचा पदर बाहेर राहिला होता, जरीचा काठ, त्याच्यावरून ते नामदेवानी ज्ञानदेवानी ओळखलं असं म्हटलं जातं. आणि मग पोट छाती फाडून त्यांनी देव दाखवला. आणि मग देवानी सांगितलं की पहा, अशी असते भक्ती. छाती पोट फाडायला सुद्धा जो भक्त माझ्यासाठी मागं पुढं पाहत नाही, तो माझा खरा भक्त. हे एक उदाहरण आणि कुर्मदासाचं एक उदाहरण. असा एकमेव चमत्कार त्यांच्या आयुष्यात सांगितला जातो. पण हा चमत्कार जो आहे तो चमत्कार स्वतः त्यांनी त्यांच्या अभंगात सांगितलेला नाही, तो एकनाथांनी त्यांच्या अभंगात सावतोबांविषयी सांगितलेला आहे. मग एकनाथांच्या मनात अंधश्रद्धा पसरवणे असा विचार होता का? नाही, तसाही विचार नव्हता. कारण एकनाथ महाराजांना संत महात्म्य दाखवायचं होतं, भक्त महात्म्य दाखवायचं होतं. आणि त्याच्यासाठी रंजक पद्धतीनं, कारण एकनाथ महाराज हे लोककवी होते भारुडासारखं, त्यामुळे लोकांना पटवणे त्याच्यासाठी थोडंसं त्यांच्या हातून ह्या चमत्काराच्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. एवढंच आपणाला त्याच्याविषयी म्हणता येईल. मित्रांनो, सावतोबांची गाथा ही केवळ 37 अभंगांची गाथा आहे. म्हणजे तेवढे उपलब्ध आहेत, जास्त लिहिले असणार त्यांनी, पण उपलब्ध सध्या तेवढेच आहेत. कारण जुन्या काळामध्ये सगळी अनास्थाच होती, ठेवायचं कुठं, सांभाळायचं कुणी, असे सगळे प्रश्न होते. त्यांचे काही जे अभंग आहेत त्या अभंगांची आपण थोडक्यात झलक पाहूयात. 37 अभंगापैकी 2-4 अभंग पाहूयात प्रवृत्तीचे. बाकी सगळ्या संतांसारखेच नामाचं महात्म्य, पंढरीचं महात्म्य, विठ्ठलाचं महात्म्य, असं ते सगळं त्यांच्या अभंगांचे विषय आहेत. काही अभंग, माझी हीन याती तुम्ही उदार श्रीपती, नका देऊ भुक्ती मुक्ती, माझी परिसावी विनंती, सावता म्हणे पांडुरंगा, दुजेपण न्यावे भंगा. माझी हीन याती असा उल्लेख एकूण 37 अभंगांपैकी 3 अभंगांमध्ये आलेला आहे. याचा अर्थ तेव्हा माळी जातीला सुद्धा हिणवलं जात असावं, कमी दर्जाचं समजलं जात असावं आणि
त्यांना ते अपमानास्पद वाटत असावं, म्हणून त्यांनी सांगितले की माझी हीन याती तुम्ही उदार श्रीपती. पण देवा, तुम्ही असं खालीवरी पाहत नाही, तुमचं अंतःकरण उदार आहे. नका देऊ भुक्ती मुक्ती, मला काही मुक्ती वगैरे देण्याची गरज नाही. माझी परिसावी विनंती, माझी एक विनंती आहे, ती ऐका. काय? सावता म्हणे पांडुरंगा दुजेपण न्यावे भंगा. देवा, एवढंच करा, तुम्ही आणि मी असं जे दुजेपण आहे ते दुजेपण नको, मला तुमच्यामध्ये मिसळून टाका. दुजेपण न्यावे भंगा, ते भंगून टाका आणि आपण दोघांना एक होऊ द्या. पुढच्या अभंगामध्ये सुद्धा तो संदर्भ आहे की भली केली ही न याती नाही वाढली महंती. पण इथं त्यांनी हीन यातीचा उल्लेख हा अभिमानानं केलेला आहे. चांगलं झालं देवा, मला तू माळ्याच्या हीन जातीमध्ये जन्माला घातलं, चांगलं झालं. काय चांगलं झालं? तर त्यांनी असं म्हटलेलं की नाही वाढली महंती, उलट या जातीत जन्माला आल्यामुळं मला जातीचा अभिमान किंवा गर्व माझ्या मनामध्ये नाही. त्याच्यामुळं जरी असता ब्राह्मण जन्म, जर मला ब्राह्मणाचा जन्म मिळाला असता तरी हे अंगी लागते कर्म, तर माझ्या अंगी नक्कीच तो अहंतेचं कर्म लागलं असतं. स्नान नाही, संध्या नाही. आता काय म्हणले, मला त्या स्नान संधीची काही गरज नाही. याती कुळ संबंध नाही आणि मला काही माझं कुळ मोठं आहे म्हणून सांगण्याचा सुद्धा गर्व करण्याचं कारण नाही. सावता म्हणे हीन याती कृपा करावी श्रीपती. ठीक आहे, आम्ही हीनच आहोत, पण तुमची कृपा हेच आमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. पुढचा अभंग प्रसिद्ध अभंग आहे आपल्या व्यवसायाच्या रूपकात. आपण आधी रे सोनाराचा एक अभंग पाहिला, चोखोबा महाराजांचा एक अभंग पाहिला आणि आता आपण हा अभंग पाहतो आहोत. आणि पुढेही आपणाला गोरोबा काकांचा एक अभंग पाहायचा आहे. या सगळ्या संतांनी आपला व्यवसायाचा अभिमान आणि आपल्या व्यवसायाच्या रूपकातून देवाच्या भक्तीचे अभंग लिहिलेले आहेत. प्रसिद्ध अभंग, तुम्हा सगळ्यांना माहीत असलेला, कदाचित पाठ असलेला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण कांदा कोथिंबिरी अवघा झालासे श्रीहरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावत्याने केला मळा विठ्ठल चरणी गोविला गळा. अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. मळ्याच्या रूपकामध्ये पंढरपूर आणि पंढरपूरच्या रूपकामध्ये मळा असं दाखवलेलं आहे. माझं पंढरपूर म्हणजे माझा मळा आणि माझा विठ्ठल म्हणजे माझ्या शेतातली पिकं. हा कर्मयोगी, हा पहिला शेतकरी कवी, ज्यानं पिकांमध्ये, शेतात उभ्या असलेल्या पिकांमध्ये विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, तेच माझे विठ्ठल आहेत, तेच माझे देव आहेत. लसूण कांदा कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, ह्याच्यामध्येच माझा देव सामावलेला आहे. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, हीच माझी पंढरी आहे. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा, हेच माझा विठ्ठल आहेत आणि याच्याच पायी मी माझा गळा गोवलेला आहे, माझं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे. असाच आणखी एक मळ्याच्याच रूपकाचा. आमुची माळी याची जात, अभिमानानं सांगतायत ते. शेत लावू बागाईत आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली. पण माझ्या शेतातली पिकं कोणती आहेत? तर शांती नावाची शेवंती फुललेली आहे आणि प्रेम नावाची जाई जुई फुललेली आहे. प्रेम आणि शांती मी पिकवत असतो, मला इतर गोष्टींची गरज नाही. सावत्याने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा, स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात. हे शेवटचं कडवं कदाचित सावतोबांचं आहे का नाही सांगता येत नाही, कारण त्यांच्या स्वतःच कुठलाही संत अभंगाच्या शेवटी स्वतःचा उल्लेख करतो मग अभंग संपतो. पण ते कडवं संपल्यानंतर हे लिहिलेलं आहे. सावत्याने केला मळा विठ्ठल देखी याला डोळा, हे संपला अभंग इथं. मग हे स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात. कदाचित अशा प्रकारे कुणीतरी ते जोडलं असावं की अशा प्रकारे स्वतःच्या कर्मात रत झालं तर त्याला साक्षात परमेश्वर भेटतो. स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात, सहज मोक्ष मिळू शकतो आपल्या आपल्या कामात आपण जर रत झालो तर, असं सांगणारा. पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की नको तुझे ज्ञान नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची, मला ह्याची गरज नाही. नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीची, चरणी ठेवून माथा विनवी तसे सावता, ऐका पंढरीनाथा विज्ञापना. आणि पुन्हा आणखी एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलं की विकासिले नयन स्फुरण आले बाही, म्हणजे परमेश्वर त्यांना शेतात भेटायला आला तेव्हा काय झालं, कसा प्रसंग आहे तो, ते फोडून पोटात ठेवलं वगैरे तो संदर्भ नाही सांगितला स्वतः सावतोबांनी, तो एकनाथ महाराजांनी सांगितला. सावतोबांनी कशी सांगितली ही भेटीची प्रसंग, तर विकासिले नयन स्फुरण आले बाही, जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा एकदम माझ्या बाहूमध्ये स्फुरण आलं. दाटले हृदयी करुणा भरिते, तर मला एकदम दाटून आलं, कारुण्य भरता आलं माझ्या अंतःकरणाला. जाता मार्गी भक्त सावता तो माळी,
हे भक्त लोक सावत्याच्या सोबत जात असताना आला तयाजवळी पांडुरंग, त्यांना थांबवून पांडुरंग मात्र सावतोबांना भेटायला आला. नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी, त्यांना बाहेरच ठेवलं. मळिया भितरी गेला देव, स्वतः देव मळ्यामध्ये गेला. माथा ठेवून हात केला समाधान, डोक्यावर हात ठेवून सावतोबांचं समाधान केलं देवानं. दिले आलिंगन चहूभुजी, आणि चारी भुजांनी त्याला आलिंगन दिलं. चरणी ठेवून माथा विनवितो सावता, बैसा पंढरीनाथा पूजा करीतो. त्यांना सांगितलं की माझं पंढरपूरला तर येणं होत नाही, बसा इथंच, मी तुमची आता पूजा करतो. माझ्या शेता, माझा मळा जो आहे तो फुलांनी फुललेला आहे, मी तुमची इथंच पूजा करतो. पुढचा अभंग आहे, पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. म्हणजे सावतोबा पंढरपूरला गेलेच नाही असं जे सांगितलं जातं ते इथं स्वतः त्यांनी खोटं ठरवलेलं आहे की पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, माझ्या कुळामध्येच पंढरीला जाण्याचा नेम आहे. मुखी सदा नाम विठोबाचे, परंपरेनेच आमच्या घरामध्ये ते आहे. वडिलांचा सेवाधर्म अजूनही चालवी, मी माझ्या वडिलांचा सेवाधर्म अजून चालवतो, वेळ मिळेल तेव्हा पंढरपूरला जातो. व्यर्थ न भुलवी मायापास, उग्याच मायापाशाला मी भुलत नाही. सावता म्हणे देवा आठव असो द्यावा, अखंड घ्यावी सेवा माझ्या बापा. मळ्यात मी तुझी सेवा करतोच आहे, ती अखंड सेवा घ्या, मला विसरू नका, असं तो देवाला म्हणतो. आणि दर्शन जी आहेत, शास्त्र जी आहेत, ग्रंथ जे आहेत संस्कृतचे, त्यांच्याविषयी ते लिहितात की विवाद करिता भागली दर्शने, सगळी दर्शनं भागली थकली. तिची आले केणे भीमातीरी, पण तो एवढा मोठा देव इथं माझ्या भीमातीरी येऊन उभा राहिलेला आहे. पुंडलिक पेठ रहिवासू केला, पुंडलिकाच्या गावात देवानं रहिवास केला. शब्द हा मिरविला विठ्ठल नामे, आणि विठ्ठल नावाचा शब्द मिरवला. आषाढी कार्तिकी दोन्हीच पै हाट, आषाढी आणि कार्तिकी या दोन वेळेस यात्रा भरते, हाट भरतो, लोकांचा जमाव होतो. वैष्णव भाट गरजताती, आणि वैष्णव हे भाट तिथं गरजायला लागतात. पुढं पुन्हा विठ्ठल भक्तीचा अभंग, विश्रांतीचा ठाव पंढरी राव विटेवरी, धावोनिया जाईन गावा, अवघा हेवा चुकविल, दरुशने होय लाभ, नभानभ दाटणी, सावता म्हणे जन्मव्याधी, तुटे उपाधी कर्माची. पंढरीचं महात्म्य सांगणारा. असे अनेक, प्रपंची असोनी परमार्थ करावा, वाचे आठवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वता, पुराणीच्या कथा पुराणीचं. समतेचा भाव, उच्च नीच काही नाही इथं, आणि प्रपंचात असूनच देव आठवावा असं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि शेवटचा जो अभंग आहे सावतोबांचा, तो अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे, फार सुंदर असा अभंग आहे की समयासी सादर व्हावे, देवे ठेविले तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, देवे ठेविले तैसे राहावे, कोणे दिवसी बसून हत्तीवरी, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालून यावे. म्हणजे परस्पर विरुद्ध परिस्थिती वाट्याला येऊ शकते, त्याच्यामुळे कोण्या दिवशी काय वाट्याला येईल सांगता येत नाही. की कोणे दिवसी बसून हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, आणि कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कोणे दिवसी बसून याची मन, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. एक एक दिवस असा की उपायशी मारायची वेळ, आणि एक एक दिवस असा की घरात धान्य मावत नाही. कोणे दिवसी यमयती चालून, कोणे दिवसी प्राणजाती निघून, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे. काय सांगता येतं, कोण्या दिवशी यम येणार आहे, कोण्या दिवशी तो आपणाला घेऊन जाणार आहे, आणि कोण्या दिवशी स्मशानात जाऊन तिथून पुढे आपणाला एकटंच राहावं लागणार आहे. शेवटी सावतोबा म्हणतात, कोणे दिवसी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवसी चुकतील जन्माच्या खेपा, कोणे दिवसी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. अशी विनंती जरी सावतोबांनी केली असली तरी सावतोबांना दर्शन झालेलं होतं. सावतोबांना यमाच्या हाती जावं लागलं नाही. परमेश्वराने त्यांना नक्कीच मुक्ती दिलेली असेल, कारण त्यांनी त्यांच्या कर्मातच आपली मुक्ती शोधली होती. असा हा एक खऱ्या अर्थानं कर्मयोगी शब्द ज्याला शोभावा असा एकमेव संत सावतोबा. इथं आपण थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण संत गोरोबा यांच्या संदर्भात पाहूयात. नमस्कार.